मागील भागात आपण पाहिलं, गावाकडून आलेल्या म्हणून मानसीला आणि गौरीला सुरुवातीला शाळेत काही दिवस त्रास झाला. पण दोघी बहिणींनी लवकरच शाळेतल्या वातावरणासोबत जुळवून घेतलं. काही दिवसातच गौरीच्या वागण्या, बोलण्यात, राहणीमानात शहरातल्या वातावरणाचा फरक जाणवायला लागला. आता पाहूया पुढे. हे जीवन सुंदर आहे, भाग 27. बघता बघता 6 महिने झाले. सणावाराला सुट्टीला गावाकडं येत जाईल असं म्हणणारी मानसी शहरात गेली तशी गावाकडं आलीच नव्हती. वीरेंच्या शाळेच्या परीक्षाही संपल्या होत्या. त्याला उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या होत्या. इकडं 8 दिवसांनी मानसीची परीक्षा संपली आणि तिच्याही शाळेला सुट्ट्या लागल्या. सुधीरराव मंदाताई आणि मुलींना घेऊन एसटी बसमधून गावी निघाले. मानसी, गौरी आणि मंदाताई तिघी एका सीटवर बसल्या. सुधीरराव बाजूच्या सीटवर बसले. ताई, आपण किती दिवसांनी घरी जातोय ना? मानसी आनंदानं म्हणाली. हो ना मनू, आपल्या गाईला छोटं वासरू झालंय. मी तर त्याला कधी एकदा बघतय असं होतंय. आपण त्याचं नाव काय ठेवायचं? गौरीही आनंदात होती. मुलींना आनंदात बघून मंदाताई सुद्धा खुश झाल्या होत्या. दिवे लागणीला मानसी, गौरी, मंदाताई गावात पोहोचल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी वीरेनला ही गोष्ट कळली. तो लगेचच धावत वाड्यावर गेला. मानसी, वीरेननं दारातूनच आवाज दिला. वीरेनचा आवाज ऐकून मानसी धावतच बाहेर आली. तिला पाहून वीरेननं एक गाल फुगवून आपलं तोंड वाकडं केलं. जाग, मी कट्टी आहे तुझ्याशी, हेच सांगायला आलो होतो. कट्टी फू. वीरेन उजव्या हाताची करंगळी ओठाला लावत म्हणाला. का बरं, मी काय केलं? मानसीनं त्याला विचारलं. किती दिवसांनी आलीस तू आणि आल्यावर मला सांगितलंही नाहीस? वीरेन म्हणाला. मी तर रात्रीच आले ना परत. रात्री कशी सांगणार तुला? मानसी केविलवानं तोंड करून म्हणाली. मोठी आली काल रात्री. तू तर सणावाराला सुट्ट्या असल्या की येणार होतीस ना? किती वाट पाहिली मी तुझी. तू आल्यावर आपण मिळून तिळगुळ वाटायला जाऊ म्हणून मी तर तिळगुळही वाटला नाही. आणि तुला माहितीये, तू नव्हतीस म्हणून मी होळीला रंगसुद्धा खेळलो नाही. रामनवमी, हनुमान जयंती कोणत्याच मिरवणुकीतही गेलो नाही. वीरेन तोंड फुगवून बोलत होता. हो रे, आमच्या शाळेत ना इथल्या शाळेसारख्या घटक चाचणी आणि 6माही परीक्षा एवढ्याच परीक्षा नसतात. दर आठवड्याला परीक्षा असते. मग कसं येणार परीक्षा बुडवून? तू सांग बरं, मानसी म्हणाली. असं होय, एवढ्या परीक्षा? बरं, ते जाऊ दे. अजून सांग ना मला तुझ्या शाळेतल्या गमती जमती. कशी आहे ग तुझी शाळा? वीरेननं विचारलं. आमची शाळा ना खूप मोठी आहे. 2 मजली इमारत आहे. आणि माहिती, इथल्यासारखं पट्टीवर नाही बसवत तिथं. तिकडं सगळ्यांना बसायला डेस्क आणि बेंच आहेत. खेळायला खूप मोठं ग्राउंड आहे. आणि माहिती, इथल्यासारखं पहिलीचा एक वर्ग, दुसरीचा एक वर्ग असं नाहीये तिकडं. प्रत्येक वर्गाच्या अ, ब, क, ड अशा 4 तुकड्या आहेत. इथल्यासारख्या एकच बाई सगळे विषय शिकवत नाहीत. मराठीच्या वेगळ्या, गणिताच्या वेगळ्या, इतिहासाच्या वेगळ्या, प्रत्येक विषयाला वेगळ्या बाई आहेत. आणि बाई नाही म्हणत बरं आम्ही, मॅडम म्हणतो. आणि तुला माहितीये, आम्हाला ना प्रोजेक्टसुद्धा बनवायला लावतात.
मानसी तिच्या नवीन शाळेच्या गोष्टी सांगत होती आणि वीरेन अगदी मन लावून तिचं सगळं ऐकत होतं. आपल्यालाही अशा शाळेत जायला मिळालं तर? त्याच्या एवढूशा मनात विचार डोकावून गेला. मानसीच्या शब्दातून तो मानसीची शाळा जणू जगत होता. ए मनू, चल आमराईत जायचं का? सकाळी सकाळी गौरी मानसीला म्हणाली. अगं, पण आई एकट्यानं जाऊ नका म्हणते ना, मानसी तिला म्हणाली. बाबांना घेऊन जाऊ. तसंही बाबा शेतात जाणार नाहीयेत. मघा मी त्यांना आईसोबत बोलताना ऐकलं, गौरी म्हणाली. हो, मग मी वीरेनला बोलावून आणते, मानसी गौरीला म्हणाली आणि वीरेनच्या घरी त्याला बोलवायला गेली. कच्च्या कैऱ्या तोडणे, मीठ लावून कैऱ्या खात गावभर हुंदडणे, हाताच्या कोपरापर्यंत हात भिजेपर्यंत आंबे खाणे, वडाच्या पारंब्यावर झोके खेळणे, वाळूच्या ढिगाऱ्यावर किल्ला बनवणे, त्यासोबतच चिमणीचा खोपा बनवणे, ह्यात उन्हाळ्याच्या सुट्ट्या अगदी भरकन उडून गेल्या. जून महिना लागला. मग मनू, जून महिना लागला. आता इकडच्या शाळेत जायचं ना तुला? त्या शाळेतला तुझा दाखला काढून आणतो. एक दिवस सकाळीच सुधीररावांनी मानसीला विचारलं. नाही बाबा, मला नाही जायचं त्या शाळेत. आपण असंच सुट्ट्या असल्या की इकडे येत जाऊ, मानसी म्हणाली. सुधीररावांच्या चेहऱ्यावर समाधान पसरलं. शाळा सुरू होण्यापूर्वी मानसी, गौरी आणि मंदाताई परत शहरात निघून गेल्या. मानसीच्या वाटेकडं बघत वीरेनचा एक एक दिवस सरत होता. उन्हाळ्यात परत गेलेली मानसी दिवाळीतच आली. आधीच दिवाळीच्या सुट्ट्या मोजक्या, त्यात फटाके, किल्ला, फराळ ह्यात सुट्टीचे दिवस असेच संपले. दिवस कसे भरकन उडाले. पाहता पाहता मानसीची 9वीची परीक्षा संपली आणि 10वीचे वर्ग सुरू झाले. गौरीनं पुढील शिक्षणासाठी अभियांत्रिकी शाखा निवडली. ह्यामधल्या काळात सत्येंद्रचे वडील आबासाहेब यांना देवाज्ञा झाली. आबासाहेबांनी एकत्र बांधून ठेवलेलं घर मात्र ते गेल्यावर काही दिवसातच वेगळं झालं. सत्येंद्रकडं सरपंचपद राहिलं नव्हतं. त्यानंतर त्यांनी वीरेनला त्याच्या मामाच्या गावी शिकायला पाठवलं होतं. त्याचे मामा तालुक्याच्या ठिकाणी राहायचे. वीरेन आणि मानसीची भेट आता पूर्वीसारखी होत नव्हती. जेव्हा वीरेन गावी यायचा तेव्हा मानसी नसायची आणि जेव्हा मानसी यायची तेव्हा वीरेन नसायचं. दोघांनीही मात्र आपल्या लहानपणीच्या आठवणींचा कप्पा अगदी सांभाळून ठेवला होता. वेळ मिळाला की दोघंही त्या आठवणींची दारं उघडून त्या आठवणी मनसोक्त जपत. 10वीची बोर्डाची परीक्षा संपली आणि मानसी मंदाताईंसोबत गावी परत आली. गौरी शिकायला दुसरीकडे गेली होती. मानसी आणि मंदाताई आता दोघीच राहत होत्या. खूप दिवसांनी गावात परत आल्यामुळं मानसी घरी पोहोचेपर्यंत सगळं गाव बघत होती. गावात खूप काही बदल झाले होते. मानसी आणि मंदाताई दोघी घरी पोहोचल्या. गेल्या गेल्या मानसी सुधीररावांच्या गळ्यात पडली. त्यांनीही कौतुकानं लेकीच्या डोक्यावरून हात फिरवला. मनू, पेपर चांगले गेलेत ना? सुधीररावांनी तिला विचारलं. हो बाबा, एकदम मस्त. दोघं बापलेक अगदी मनसोक्त गप्पा करत होते. मग पुढं काय शिकायचंय? सुधीररावांनी विचारलं. इंजिनिअरिंग करायचंय आणि तेही SB कॉलेजमधून.
बाबा, तुम्हाला माहिती, टॉपचं कॉलेज आहे ते, तिथं शिकायचं आहे मला. बाबा, आजकाल माहिती आणि तंत्रज्ञानाला खूप स्कोप आहे. मला ना एका मल्टीनॅशनल कंपनीत जॉब करायचा आहे. चान्स मिळाला तर मी विदेशातही जाईल. मानसीला तर किती बोलू आणि किती नाही असंच होत होतं. बरं, तू मन लावून अभ्यास कर. यश तुझ्या हातातच आहे. सुधीररावांच्या डोळ्यात लेकीचं कौतुक ओसंडून वाहत होतं. मी काय म्हणते मानसी, विदेशात जाशीलच ग, पण आधी तुझ्या स्वप्नातल्या विमानातून खाली उतर. आपण ST बसनं प्रवास करून आलोय. हातपाय तरी धुवून घे. मंदाताई म्हणाल्या. मानसी हसतच बाथरूममध्ये गेली. मानसीला घरी येऊनही 2-3 दिवस झाले होते. पण नेहमीप्रमाणे वीरेन तिला भेटायला आला नव्हता. मानसी वीरेनची आतुरतेनं वाट बघत होती. पण वीरेनचा कुठंच पत्ता नव्हता. आई, वीरेन कसं काय आला नाही ग? आपण आल्यापासून चक्करच नाही त्याची. सकाळी सकाळी मानसी मंदाताईंच्या गळ्यात पडत बोलली. मंदाताई सकाळी चहा नाश्त्याची तयारी करत होत्या. अगं, तो तिकडं मामाकडं शिकायला गेला आहे ना, मंदाताई म्हणाल्या. हो, पण 10वीच्या परीक्षा सगळ्यांच्या सोबतच तर असतात. त्याची ही परीक्षा संपलीच असेल ना, मानसी म्हणाली. हो, तेही आहेच. काही काम निघालं असेल ग, म्हणून थांबला असेल किंवा गेला असेल मित्रांसोबत कुठं बाहेर. आता तो काय लहान राहिला का? मित्रांचा गोतावळा असेलच की त्यालाही, मंदाताई म्हणाल्या. मानसी एवढंसं तोंड करत म्हणाली. एक काम करू, आपण दुपारची कामं उरकली की उमाकडे जाऊन येऊ. खूप दिवसात तिची आणि माझी भेट नाही. आणि तिकडं गेलं की कळेलच वीरेनबद्दल, मंदाताई म्हणाल्या आणि मानसीची कळी एकदम खुलली. दुपारी दोघीजणी उमाताईंकडे गेल्या. उमाताई दारातच तांदूळ निसत बसल्या होत्या. मंदाताईंना असं अचानक बघून त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. मंदा, कधी आलीस ग? दोघी मैत्रिणी खूप दिवसांनी एकमेकींना भेटल्या होत्या. एकमेकींच्या गळ्यात पडून दोघींनीही अश्रूंना वाट मोकळी करून दिली. आबासाहेबांनी सगळं घर कसं बांधून ठेवलं होतं. एवढ्या मोठ्या वाड्याचे कसे तुकडे झाले ग? मंदाताई म्हणाल्या. हो ग, सगळ्यांच्या चुली वेगळ्या झाल्या आता. पहिलेसारखं काहीच नाही राहिलं. ना नातं, ना आपुलकी. नंदा जावा सगळ्या बदलल्या. आपापले हिस्से घेऊन आपापल्या विश्वात गुंग झाले सगळे. उमाताई बोलत होत्या तेवढ्यात त्यांचं लक्ष मानसीकडं गेलं. मानसी, अगं किती मोठी झालीस तू आणि किती गोड दिसते. कुणाची नजर नको लागायला. दोन्ही हात मानसीच्या चेहऱ्यावरून फिरवून त्यांनी त्यांच्या कानशिलावर बोटं मोडली. गौरी नाही आली का? उमाताईंनी विचारलं. अगं, तिला सुट्ट्या नाही लागल्या अजून, मंदाताई म्हणाल्या. अगं हे काय, माझं लक्षात नाही. दारातच काय बोलत बसले मी. चल आत तरी ये, उमाताई म्हणाल्या. तिघीजणी आतल्या खोलीत गप्पा मारत बसल्या. बसल्या बसल्या मानसी सर्व घरावर नजर फिरवत होती. वीरेंचा कुठं काही सुगावा लागतो का हे बघत होती. पण तिला तसं काही जाणवलं नाही. मंदाताई आणि उमाताई बोलत होत्या, पण बोलताना कुणीच वीरेंबद्दल बोलत नव्हतं की विचारत नव्हतं. उमा काकी, वीरेंचे पेपर कसे गेले ग बोर्डाचे? मानसीनं
दोघींच्या गप्पा अर्धवट तोडत विचारलं, काय माहिती ग? हा पोरगा एक गोष्ट धड सांगेल तर शपथ. कधी म्हणतो चांगले गेले, कधी म्हणतो ठीक गेले, आणि कधी म्हणतो मला विचारायचं नाही पेपर कसे गेले ते. पास झाला तरी पुष्कळ आहे बघ. आताही बघ ना, 2 दिवसांपासून घरी आलाय, पण नुसत्या झोपा काढणं सुरू आहे. वरच्या खोलीत झोपला आहे बघ. तू जा, उठव त्याला आणि विचार, तुला तरी नीट सांगेल. उमाताईंचं वाक्य पूर्ण होताच मानसी वरच्या खोलीकडं जायला निघाली. अगदी दबक्या पावलानं तिनं जिना चढला, पण पायातल्या पैंजणांचा मंजूळ आवाज होतच होता. वरच्या खोलीचा दरवाजा उघडाच होता. वीरेन पलंगावर भिंतीकडं तोंड करून झोपलेला होता. हा तर ताडाच्या झाडासारखा उंच झालाय. पलंगाच्या थोडं बाहेर आलेल्या त्याच्या पायाकडं बघत मानसी पुटपुटली. मानसी हळूच त्याच्या जवळ गेली. काय करू? आवाज देऊ का ह्याला? नाही तर नको, गंमतच घेते याची. मानसी मनाशीच पुटपुटली. आपल्या कमरेपर्यंत वाढलेल्या वेणीनं तिनं त्याच्या कानावर गुदगुली केली. वीरेंची झोप चवताळली. त्यानं कानाला खाजवल्यासारखं केलं आणि परत झोपी गेला. मानसीनं पुन्हा तसंच केलं. वीरेनही पुन्हा तसंच करत झोपला. मानसीनं पुन्हा वेणीनं त्याच्या कानावर गुदगुल्या केल्या. वीरेन मात्र चवताळून उठायला गेला. त्याची आणि मानसीची धडक झाली आणि मानसी त्याच्या अंगावर पडली. वीरेन मानसीकडं आणि मानसी वीरेनकडं बघत होती. दोघांच्या हृदयाचे ठोके अतिशय वाढले होते. दोघांच्याही उष्ण श्वासांची लय अगदी सारखीच जाणवत होती. मानसीच्या निळाशार डोळ्यात वीरेन हरवत चालला होता आणि दूर कुठंतरी गाणं वाजत होतं. 16 बरस की बाली उमर को सलाम, प्यार तेरी पहली नजर को सलाम. कसा वाटला आजचा भाग? कमेंट करून नक्की सांगा. आणि पुढच्या भागाच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.